या दिवशी डान्स बारवरची बंदी उठवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते। या आदेशानंतरही डान्स बार बंदी कायम राहावी यासाठी सरकार प्रयत्नशील होतं। डान्स बारची बंदी उठवण्याचे आदेश देऊन 40 दिवस झाले तरीही आदेशाची अंमलबजावणी का करण्यात आली नाही असा सवाल सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला विचारलाय। डान्स बारच्या प्रलंबित परवानग्या देण्यासाठी सरकारला 2 आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे। डान्स बार बंदी कायम राहावी यासाठी औरंगाबादच्या विनोद पाटील यांनी याचिका केली होती। यावरच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर बार सुरू करण्यासाठी बार मालकांनी सरकारकडे अर्ज केलेत, मात्र सरकार त्यावर काहीच प्रतिसाद देत नसल्याची तक्रार बार मालकांच्या वकिलांनी केली। त्यानंतर कोर्टाने राज्य सरकारला फटकारलाय। मात्र डान्स बारला आपला तात्विक विरोध कायम असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचा कोणताही निर्णय त्या निर्णयाचा आम्ही सन्मानच करतो, मात्र आमचं तत्वतः अतिशय स्पष्ट मत आहे की डान्स बार सुरू होऊ नये। सरकार डान्स बारच्या विरोधात आहे। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी डान्स बारला तात्विक विरोध दर्शवला असताना गृहराज्यमंत्र्यांनी मात्र डान्स बार मालकांच्या अर्जाबाबत विशेष सचिव लवकरच निर्णय घेणार असल्याचं म्हटलंय। डान्स बार धारकांनी डान्स बार सुरू करण्यासाठी अर्ज सादर केले होते, त्या संदर्भामध्ये 15 दिवसामध्ये निकाली काढावेत अशा संदर्भामध्ये सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश केलेले असल्या कारणाने त्यासाठी गृह खात्याचे स्पेशल सेक्रेटरी सतबीर सिंग हे आम्ही त्या संदर्भामध्ये नेमलेले आहेत आणि त्या अनुषंगाने ते काम करतायत। त्याचबरोबर त्यामुळे आता डान्स बार सुरू होणार की सरकार नवे कायदेशीर मार्ग शोधण्यात यशस्वी होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।